सन्माननीय विजयदादा पाटील यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्ताने टेनिस क्रिकेट बॉल मधील एक चांगली स्पर्धा गावातील सर्व खेळाडू इथे खेळताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत। सन्माननीय मनोज गुलवी साहेब देखील त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील। सोबतच सर्व खेळाडूंना व्यासपीठावर यायचं। हॅलो सर्व खेळाडू व्यासपीठावर यायचं। तर सर्वप्रथम मनोज गुलवी साहेबांच्या शुभेच्छा विजयदादा पाटील यांना इथे आपण देणार आहोत। सागर फक्त शुभेच्छा आहेत, 2 मिनिटं। मनोज गुलवी यस शुभेच्छा, नुसतं शुभेच्छा नाही तर विजय पाटील बद्दल 2 शब्द बोलायचे आहेत। आज आमच्या गावातील विजय पाटील नामक ही जी व्यक्ती आहे, गौरव मोटर्स चषक या चषकाचं नाव जरी असलं तरी ही आमच्या गावातील एक गौरवशाली व्यक्ती आहे। मागील साधारण 30-35 वर्षापासून मी या व्यक्तीला ओळखतो। हे माझे चांगले मित्र आहेत आणि शरीर सौष्ठवत्व हे जे एक स्पर्धेचा प्रकार आहे, ही एक नामांकित व्यक्ती आहे। आपल्या शरीराला सदृढ बनवून एक चांगल्या पोझिंगमध्ये उतरून आणि तेव्हा व्यायामपटू किंवा व्यायाम काय असतं हे 30 वर्षापूर्वी या व्यक्तीने दाखवून दिलेलं आहे। आणि आजपर्यंत आपल्या शरीराची किमया जादू तशीच ठेवून एक चांगलं शरीर ठेवलेलं आहे। सोबत आपला हा सर्व मित्रपरिवार त्यांनी सांभाळलेला आहे। मित्रपरिवार सांभाळणं सोपं नसतं मित्रांनो, कारण मित्र बऱ्याच वेळेला आपण बघत असतो तात्पुरते असतात, परंतु आज विजयच्या सोबत मागील 10-15 वर्षापासून आपण सगळी जी टीम बघतोय, ही टीम सतत त्यांच्यासोबत आहे आणि त्यांनी आयुष्यात कमवलेली सर्वात मोठी संपत्ती आहे। हां, आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून ह्यांनी संपूर्ण गावासाठी एक आनंदमय अशी क्रिकेटची पर्वणी दिलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतोय। आणि ही स्पर्धा टी शर्ट सोबत संपूर्ण ड्रेस सोबत अशीच फ्री राहणार असं त्यांनी जाहीर केलेलं आहे। प्रत्येक वर्षी असणार आहे। नक्कीच मित्रांनो, एक गोष्ट आवर्जून आणि थोडीशी एक मी आज घोषणा करतोय आणि घोषणा करताना खरंच आनंद वाटतोय। आपल्या गावातील सर्व खेळाडूंनी आतापर्यंत क्रिकेटच्या विश्वामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि बघत असतोय करेश, पिंटू यासारखे सर्व खेळाडू हे आपल्या नुसत्या भिवंडी शहरामध्ये नाही तर ठाणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आजच्या स्थितीला खेळत आहेत, ही खूप अभिनंदनाची गोष्ट आहे। आमचा हरी जोशी असेल, बरेच खेळाडू आहेत, बाळा तरेत, ही सर्व मंडळी यांना जेव्हा मी बघत असतो आम्हाला आनंद वाटत असतो। आज आमच्या क्रिकेटच्या दुनियातील खरंच मी अभिमानाने सांगतो एक ज्याला हिरा बोललं जाईल हा आमचा जगदीश नाईक। जगदीश कुठे आहे? क्रिकेटच्या दुनियेतील आमचा जगदीश नाईक हा हिरा आहे, कारण हिरा याच्यासाठी बोलतो की त्याच्यावर घनाने कितीही प्रहार करा तो चमकतच राहतो। आयुष्यातील ऊन वारे खूप बघितलेले आहेत आणि ह्या गावासाठी जर ह्या खेळाडूने, नवीन खेळाडूंनी जर प्रेरणा कोणी घेतली असेल तर जगदीशच्या माध्यमातून घेतलेले असं नक्कीच मी बोलेल। आणि म्हणून आम्ही बऱ्याच वेळेला बघतो आज क्रिकेटचे मैदानं खूप सारी त्यांच्या खेळाडूंनी गाजवलेली आहेत। मानकुलीचा यशपाल असेल, अंजूरचा विश्वास असेल, आज आमच्या गावातील अनेक खेळाडू आहेत, कैलास असेल, आमचा लालचन असेल, प्रल्हाद असेल, आमचे खूप असे खेळाडू आहेत, परंतु जगदीशसारखा खेळाडू होणे नाही आहे। आज मी सर्वांच्या साक्षीनं ह्या ग्राउंडसाठी एक घोषणा करतो आणि सर्वांच्या वतीनं करतोय की आपण बऱ्याच ठिकाणी, ग्राउंड खूप मोठं आहे आणि या ग्राउंडच्या अनेक कोपऱ्यात जिथे आपण व्यासपीठ चांगलं करून, स्टेज करून खेळाडू कक्ष निर्माण करत असतो, तर या आमच्या एका खेळाडू कक्षाला जगदीश नाईक यांचं मी आजपासून नाव घोषित करतोय। क्या बात आहे। ज्या वेळेला भविष्यामध्ये कधीही स्पर्धा होतील, आपण स्टेज कुठेही बांधत असाल, जसं आमचं श्याम नाईक गॅलरीचं नाव, श्यामचं नाव अजरामर झालेलं आहे, आज जगदीश नाईकचं हे हयात असताना, अस्तित्व असताना जगदीश नाईक खेळाडू कक्ष आजपासून अस्तित्वात येणार अशी मी घोषणा करतो। 2 शब्द जगदीशसाठी। हॅलो,
आज मी विजयदादा पाटील यांचा प्रथम धन्यवाद करतो की एवढी मोठी त्यांनी स्पर्धा ठेवली आणि प्रत्येक संघाला जवळजवळ 5-5 हजार रुपये दिले त्यांनी, जेवणाची सोय दिली, त्याच्यानंतर मी टी शर्ट दिले, कॅमेरा लाईव्ह होता, त्याच्यानंतर मी एक खास ऑर्केस्ट्रा होता आणि खास कॉमेंटेटर आणि खास करून विजय पाटील सांगतो जी मेहनत बालांनी घेतली, बालाच्या नंतर सर्व मुले सचिन तरे सर्वांच्या साक्षीने झाला आणि खरोखर तुम्ही आणि हे पण सांगितलं प्रत्येक वर्षी ही स्पर्धा होईल. धन्यवाद. आणि एक आनंदाची बातमी आहे की हरी जोशी याने इथे डिक्लेअर केलेलं आहे की आणि जोशी फाउंडेशन आणि खेळाडू कक्षाला माझं नाव दिल्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद करतो. पहा, हरी जोशी याने जोशी फार्म हाऊस जो आहे 1 दिवसाकरिता सर्वांसाठी बुक केलेला आहे. सर्वांनी एन्जॉय करा. नक्कीच पहा, आज किती मोठा दिवस आहे विजयदादा पाटील यांच्या आयुष्यामध्ये देखील. क्रिकेट प्लस फार्म हाऊस देखील बुक केलेला आहे. सुनील नाईक मामा तसेच गजेंद्र भाऊ गुलवी देखील इथे उपस्थित झालेले आहेत. कैलाश नाईक यांचे 2 शब्द मार्गदर्शन असतील. माझे परममित्र वंडर ऑफ भिवंडी याला सिद्दीक भावे सरांनी नाव दिलं आणि खरोखरच त्याचा खेळ आत्तापर्यंत तरी वंडर ऑफ भिवंडी त्याच नावानुसार खेळतोय. आणि मनोज गुलवीने जे खेळाडू कक्षाला जगदीशचं नाव दिलं ते पूर्ण अनुमोदन आहे. पाहते सन्माननीय गजेंद्र गुलवी साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि स्पर्धा ज्यांनी ऑर्गनाईज केली आमचे विजय पाटील आणि बालातारे करेश म्हात्रे सर्व ग्रुप भगवान स्पोर्ट यांचे सगळ्यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली आणि विजय पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हॅलो, प्रथमतः विजयदादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. खरं तर आम्ही रोज प्रॅक्टिस करत असतो, पण विजयदादा मागे बोलले की मी वाढदिवसानिमित्ताने टुर्नामेंट ठेवतो, तर खरोखर खूप बरं वाटलं आणि प्लेयर पण आले भरपूर खेळायला. आणि विजयदादा तुम्हाला परत एकदा वाढदिवस शुभेच्छा देतो, कारण की तुम्ही फ्री एंट्री टुर्नामेंट ठेवली. असे बक्षीस, लाईव्ह, ऑर्केस्ट्रा, जेवण आणि खास करून टी शर्ट पण प्रत्येक टीमला दिले. आणि आताच मला समजलं की प्रत्येक टीमला, हरणाऱ्या टीमला पण 5,000 आहेत. याच्यापेक्षा मोठी कुठली गोष्ट नाही आहे. अगदी बरोबर. खूप मोठी मानाची गोष्ट आहे ना, खरोखर ही याचीच किमया. परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि ज्यांना कोणा क्रिकेट खेळायला भेटलं नसेल त्यांना पुढच्या वर्षी प्रत्येकाला संधी देण्यात येईल. आणि खरं तर जगदीश दादाच्या नावाने इथे एक स्टँड होणार आहे, त्याबद्दल मी त्याचं अभिनंदन व्यक्त करतो. आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि खूप बरं वाटलं की खरोखर चांगला नाव भेटतोय चांगल्या माणसाचा. वेलकम. धन्यवाद. सन्माननीय पाहुण्यांचं इथे शुभागमन होत आहे. माजी शिक्षण सभापती सन्माननीय सुंदरशेठ नाईक साहेब हॅलो इथे उपस्थित झालेले आहे. आपलं मनपूर्वक हॅलो हार्दिक स्वागत. हॅलो. आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. सर्वात पहिले म्हणजे विजयदादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दोन्ही गावाकडून त्यांना देत आहे मी. शुभेच्छुक सर्व गावकरी. जर आज यावेळेस विजयदादांनी 4 टीमांना संधी दिलेल्या, पुढच्या वेळेस नक्की त्यांना सांगतो 8 टीमांना संधी द्या. कारण ज्या वेळेस 4 टीमा खेळल्या तर आनंदाने खेळल्यात, अजून पुढच्या वेळेस 8 खेळल्या तर आनंदाने खेळली ना. असंच जर दोन्ही गावांना जर एकत्र करीत, BTPL असू दे, असंच जर तुम्ही दोन्ही गावांना एकत्र करा, हीच आमची इच्छा आहे. या कुठल्याही गोष्टीत राजकारण आणत नाही, याला आनंद आहे आम्हाला. कारण कुठेतरी राजकारण येतो तर त्रास होतो आहे. त्याच्यामुळं आज विजयदादांनी जो काम करत घेतलेला आहे तो आनंदाचा करत घेतलेला आहे. त्याला भरपूर सहकार्य करा. दोन्ही गाव जर एकत्र होत असतील तर आपल्याला कोणाची ताकद आडवा येत नाही, लक्षात ठेवा तुम्ही. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. गरकेबाई डोंगरे, सुंदरशेठ नाईक साहेब या मुख्य व्यासपीठावर आलेले आहेत. गजेंद्र भाऊ गुलवी आपण देखील पुढे यायचे. भगवान स्पोर्ट्स क्रिकेट संघ आयोजित 1 दिवसीय क्रिकेटचे सामने आपल्या गावातील 4 संघ आज खेळलेले आहेत. विजय पाटील आपले गौरव मोटर्सचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांचं
वय जरी 50 वर्ष असलं तर 50 वर्षाच्या म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य आणि कालीज पण त्यांचं मोठं आहे. कारण त्यांनी सर्व मोफत जे पण आहे तेही सर्व मोफत केलेलं आहे. उलट सर्व संघांना त्यांनी संध्याकाळी पार्टीला पैसे दिलेले आहेत आणि सगळ्यांना संध्याकाळचं जेवणाचं पण आमंत्रण आहे मला वाटतं. आणि हरलेल्या संघाला तर दिलेलेच आहेत. आणि विशेष घोषणा यांनी मनोजदादांनी मांडली, आमच्यासमोर विषय ठेवला की वंडर ऑफ क्रिकेट भादवड, टेमगरपाडा, भिवंडी, जगदीश नाईक यांच्या नावाने इथे काहीतरी मैदानावर वास्तू पाहिजे. पुढे भविष्यात अजून भरपूर गॅलरी होतील नाही नसतील तरी कमीत कमी जो संघ ठेवतो सामने त्यावेळेस एखादी गॅलरी तयार करतो तर त्या गॅलरीला जगदीश नाईकचं नाव राहील. याच्या पुढं सगळं संघांनी आयोजकांनी त्याचं हे ठेवायचं आहेत आणि आपणही पुढे त्याचा विचार करूच. आणि ते आजपासून ठेवलं गेलं ते जाहीर केलेलंच आहे, बरोबर आहे. Yes. जे त्यांनी जाहीर केलेलं आहे त्यास माझं पूर्णपणे 100% माझी त्याला अनुमोदन आहे. आणि पुढे विजय पाटील यांना माझ्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. त्यानंतर सुंदर शेठ नाईक साहेब देखील शुभेच्छा देणार आहेत. यस, बक्षीस वितरण कार्यक्रमानंतर आता आपण केक कापून हा वाढदिवस साजरा करणार आहोत. आमची ऑर्केस्ट्रा टीम सतीश मसने, सागर तरे आणि आता किरण झुकर देखील पोहोचलेले आहेत. करिश्मा ताई, चला आपण वाढदिवसाचं संगीत घ्यायचं आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर विजय दादा, हॅपी बर्थडे टू यू. देवेंद्र नाईक साहेब देखील उपस्थित झालेले आहेत या व्यासपीठावर. रितेश पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बॉबी, चला शतरक्षण लावून घ्यायचं. उमेश, फिल्डिंग लावून घ्यायचं. आपले प्रशांत मुरली आपलं हार्दिक स्वागत. अरे माऊलीचा चला शतरक्षण लावा. पाणी कधीही पडू शकतो, शतरक्षण लावून घ्यायचंय. धन्यवाद अक्षय पांडू, धन्यवाद संदेश पाटिल भिवंडीकर. विजय दादा पाटिल के शो में चैंपियन बनने के लिए, विजय के लिए 96 का लक्ष्य रखा है. आई वज्रेश्वरी भादवड़ टीम के सामने आसमान में धीरे धीरे अब काले बादल छाते हुए चला फलंदाज पाठवून द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. 96 रन 6 ओवर में तुरंत ही ओपनर भेजना. और जो बच्चे मैदान में, देखिए विजय दादा पाटिल ने बहुत ही साहस का काम किया और क्रिकेट के बहुत बड़े जानकार, क्रिकेट खिलाड़ी और मनसे के नेता, जिस तरह से आज मनोज गुलवी ने अनाउंसमेंट किया है, मेरा अपना मानना है कि जगदीश नाइक के नाम का अनाउंसमेंट